मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करा. लांबत आपले ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करून द्या प्लीज. सुशांत आणि रोशन पूर्णपणे या दोन बॅटर्सना आजचा दिवस गाजवलाय. ज्युनियर ग्रुप मधनं खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. इथे पंच आपण त्यांना केवळ 10 मिनिटं द्या 2 ओव्हर हाताळण्याकरिता. जेव्हा पहिला चेंडू पडेल तदनंतर आपण 10 मिनिटाचा टायमर तिथे लावा. कमिटीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलाय. नाहीतर 5 मिनिटांनंतर तुम्हाला एक प्लेअर तो इनर सर्कल मध्ये वाढवणं. पंच आपण त्यांना ताकीद द्या प्लीज. पुढचा बॉल पहिलाच बॉल तिथे जोरकस मारायचा होता. शॉर्ट आर्म पुलचा फटका तो खेळणं त्याची मनशा ती बनवली होती परंतु फेल झालाय. बॅट आणि बॉल मध्ये कोऑर्डिनेशन ते प्रॉपर नव्हतं. त्याच अनुषंगाने सरळ बॉडी लाईन वरती चेंडू डिलिव्हर होतोय आणि डॉट स्वरूपात निघालाय. राजेश अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अपटून टाकलाय. शफळून खेळण्याचा प्रयत्न होता तिथे चुकी झाली आहे. त्या चुकीचं भुगतान बाईट स्वरूपात चौकार 4. अशा एक्स्ट्रा धावा त्या खूप घातक ठरू शकतात. अगदी पाहिलं तर यष्ट्यांच्या अगदी जवळून म्हणजे काही सेंटीमीटरनं बचावला यष्ट्या आणि सरळ विकेट कीपरच्या चुकीमुळे इथे चौकारामध्ये परावर्तित झाला. पुढचा बॉल पुढचा बॉल तिथे अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 5 रन्स 5. सर्वच्या सर्व धावा आतापर्यंत अवांतर बॅटनं एकही धाव ती आतापर्यंत कोणत्याही बॅटरनं कंप्लीट केलेली नाहीये. शफळून खेळण्याचा प्रयत्न तिथे पंचांकडे दाद मागितली जाते परंतु ती दाद पंचांनी फेटाळली आहे. शफलिंग स्ट्रोक तो खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. अगदी बचावलाय तिथे सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. 3 चेंडू समाप्त होत आहेत. स्कोर कार्ड 5 रन्स. पुढचा बॉल फुलर लेंथ तिथे बॅक टू द बॉलर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्यांना केली आहे चुकी. थोडीशी गडबड झाली आहे. त्या गडबडीमुळे इथे सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय. निर्णायक मॅच मध्ये अशा चुका त्या फार महागड्या ठरू शकतात सेकंड इनिंग मध्ये.
4 चेंडू समाप्त होत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी राहतंय. स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय सुशांतनं. आणखी एक बॉल वेगवान तेज तर्रार बॉल. पुन्हा एकदा गडबड झाली आहे तिथे. मिसफील्ड ती सातत्याने या षटकामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी इथे अप्रतिम होती परंतु क्षेत्ररक्षकांची साथ ती योग्य पद्धतीने होत नाहीये. लेग बाय स्वरूपानं आणखीन एक्स्ट्रा त्या स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय तब्बल बिनबाद 9. पुढचा बॉल तिथे जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. पुन्हा एकदा डबल करिता वळालाय बॅटर सुशांत आणि सेफ आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला सुशांत कडनं पाहायला मिळतीये. ओव्हरची होईल इथे समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस नेल्सन तो स्कोर कार्ड वरती ऍड केला जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा बिनबाद लागलेल्या आहेत. निर्णायक मॅच आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण मार्गक्रमण करतोय. खूप सुंदर टेलिकास्ट आणि तेवढंच चांगलं आयोजन आपल्याला इथे PN चषकाचं पाहायला मिळतंय. 2026 मध्ये पहिलं पर्व आपण इथे कंप्लीट करतोय. ज्युनियर ग्रुप आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. स्पीडअप करा विनंती करतोय. पंच आपण त्यांना ताकीद द्या. सागर आलाय तिथे गोलंदाजी ट्रॅक वरती. सागर ओव्हर क्रमांक 2 स्लॉग ओव्हर हाताळण्याकरिता आलाय. प्लीज स्पीडअप करा. गोलंदाज आपल्याला सुद्धा विनंती असणार आहे कारण की सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करणं ते कठीण होणार आहे. रोशन तो स्ट्राईक एंड वरती आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये हवी तेवढी स्ट्राईक त्याला मिळाली नव्हती. आजचा दिवस पूर्णपणे गाजवलाय तोच रोशन स्ट्राईक एंड वरती आहे. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता उडवलाय मनगडेच्या साह्याने. तिथे चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप होताना आपण पाहिली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका होत आहेत. त्या चुकांचं भुगतान तिथे डबल कंप्लीट होतीये. महत्वाचा बॅटरचा झेल तुम्ही सोडलाय. अजून 5 चेंडू इथून मार्गस्थ होऊन ते शेष राहत आहेत. कुठपर्यंत विध्वंसकता ती मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करेल रोशन ते पाहणं गरजेचं आहे. चेंडू पर्यंत पोहोचला होता परंतु ती ग्रीप आहे हाताची ती नीट नव्हती. त्याच अनुषंगाने इथे पुढचा बॉल समोर उडवलाय. पाल्यात दिला होता आणि तिथे प्रेक्षकांच्या भेटीला पाठवला. लांबच लांब हँडसम षटकार 6. या षटकाराची तारीफ जर असणारच आहे परंतु जो कॅमेरा वर्क RT मूव्हीज कडून आपल्याला पाहायला मिळाला पूर्णपणे बॉलला लास्ट मुमेंट पर्यंत फॉलो केला. त्याच अनुषंगाने तारीफ असणारे कॅमेरामॅन आपली सुद्धा सतीश सर इथे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम कॅमेरा वर्क त्यांचं राहिलाय. आणखी एक बॉल तिथे फटका फसलाय. फुलर लेंथ डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे
फर्स्टला स्ट्रोक तिथे एक सिंगल ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 20-20. अजूनही 3 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होतोय. प्लीज स्पीडअप करा विनंती करतोय. सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे श्री गणेश मेंढीचापाडा टीम. प्लीज विनंती करतोय स्पीडअप करा. पुढचा बॉल शॉर्ट आर्म पुल तिथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक सिंगल वरती समाधान ते व्यक्त केलं गेलंय. ज्युनियर क्रिकेटला कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला पीएन चषकामध्ये पाहायला मिळतोय. 4 चेंडू समाप्त होत आहेत. स्कोर कार्ड 21 विदाउट लॉस 21. अजूनही 2 चेंडू मार्गस्थ होणे ते बाकी राहतात. स्लोअर बॉल समोरून विरवलं. बोटांची जादू ती प्रदर्शित केली आहे. त्याला माहिती होतं की मोठ्या फटक्यासाठी जाईल फलंदाज रोशन. त्याच अनुषंगाने स्लोअर कटरचा वापर केला. समोरून पूर्णपणे बंदिस्त करून ठेवलं. बॅटलिफ्टला खाली आली त्यानंतर चेंडू सरळ विकेट किपर मध्ये विसावला गेलाय. शेवटचा बॉल तो अजूनही शेष राहतोय. अडगिरेक स्लोअर बॉल परंतु ओळखलं होतं तिथे प्रयत्नांची पराकाष्ठा क्षेत्ररक्षकानं केली होती. परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू निसटून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. तिथे नशिबाचा षटकार शेवटच्या बॉलवरती आलाय. सत्तावीस धावा लागलेल्या आहेत स्कोर कार्ड वरती. 28 उर्वरित लक्ष राहणाऱ्या 2 षटकांमध्ये 14 ची सरासरी ती अद्यावत करणं गरजेची आहे. दोन्ही ओपनिंग पेअर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि टीम 22-11 लांबच क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. इथे सिनियर ग्रुप उद्याच्या दिवसामध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. त्याची पहिली टीम आपण जरीमरी खांडपे, त्यानंतर वीर बजरंग धोंडा वडवली, त्यानंतर पप्पू 11 नांदिटणे, मीत स्पोर्ट्स कवाड बी एनआर बोरपाडा, आई गावदेवी दादूचा पाडा, त्याच्यानंतर मतीन स्पोर्ट्स महापोली, त्यानंतर 8वी टीम जय संतोषी माता अनगाव. म्हणजे आपल्या विभागातील तुल्यबल टीम्स त्या उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं एकामेकाच्या समोर त्या उभ्या टाकणार आहेत.
भिवंडी ग्रामीण मधील सर्व उत्तम टीम्स आहेत. उद्याचा लॉट तो हाऊसफुल असणार आहे. आजच्या दिवसात ज्युनियर ग्रुप मध्ये कोण क्वालिफाय होईल याच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. प्लीज स्पीडअप करा विनंती करतोय गोलंदाज. प्लीज स्पीडअप करा विनंती करतोय गोलंदाजी करणारी टीम. सुशांत आलाय पहिल्या ओव्हर करिता. 14ची सरासरी ती अद्यावत करणं गरजेची आहे. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुलचा फटका मारला कुठे आणि फटका चाललाय कुठे. तिथे गडबड झाली आहे. क्षेत्ररक्षकांना सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय. अकाउंट डबलला ओपन केलंय. पुढचा बॉल फ्लिक केलाय. बॉलला वेगाने चेंडू निघून चाललाय. थांबवणं झालंय अशक्य. तिथे निघून चाललाय बॉल. गोड सीमा रेषेच्या भेटीला कडक फटका, नेत्रदीपक फटका तिथे पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. यावेळी तिथे टायमिंग तेवढी प्रॉपर नाहीये. वेगाने तिथपर्यंत क्षेत्ररक्षक आलाय. जोवर त्यानं उचलला रिटर्न केला. डबल कंप्लीट करू दिली आहे. चांगली बॅटिंग करतोय बॅटर राकेश. आतापर्यंत 3 चेंडू फेस केले. 2 डबल त्याच्या माध्यमातून आलेत. 1 चौकार सुद्धा आलाय. 3 चेंडूंमध्ये चांगली सरासरी मेंटेन करून ठेवली आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. तिथे कम्युनिकेशन मध्ये गडबड आणि इथे महत्वाचा शिलेदार सागर तो परतलाय. डायमंड डकच्या स्वरूपात अवांतर धाव जरूर ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती. परंतु त्या अवांतर धावेपेक्षा रनआउटची विकेट ती महत्वपूर्ण होती आणि ती निघून चालली आहे. पहिली विकेट ती गमावली आहे. डायमंड डकचा शिकार होते सागर. प्रथमेश आलाय क्रमांक 3 करिता बॅटिंग स्टान्स वरती. प्रथमेशला आपण पाहतोय. 9 बॉल आणि 19 ची गरज आहे.
राकेश स्ट्राईक एंड वरती उभा आहे. नॉन स्ट्राईकला प्रथमेश. सागर परतलाय. पुढचा बॉल उडवलाय पुन्हा एकदा. तिथे चुकी झालीये. कॅच ड्रॉप होतीये. जीवदान मिळालंय राकेशला. चुकी होतीये क्षेत्ररक्षकाकडनं. निर्णायक क्षणाला अशा चुका त्या महागड्या ठरू शकतात. आता 8 चेंडू आणि बनवायच्या तब्बल 18 धावा. स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड 10-10. 8 बॉल आणि 18ची गरज. स्पीडअप करा विनंती करतोय. रायझिंग बॉल सुपर पेस खूप छान पद्धतीने इथे पाहायला मिळाला. गुडलँड स्पॉट वर सरळ चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट बॉल तो कंप्लीट होतोय. लामसगावची एक अनस्टॉपेबल एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे. सुशांत कमी वेळेमध्ये खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. पुढचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता. सफल झाला होता फलंदाज परंतु तिथे सक्सेसफुल ठरतोय आणि विकेट जातीये. निर्णायक क्षणाला दुसरी विकेट टिपली आहे. इथे सुशांत बॅकफुट वरती टीमला ढकलून ठेवलंय. आता 6 बॉल आणि बनवायचे आहेत 18. रोशन आलाय तिथे गोलंदाजी ट्रॅक वरती. रोशनला आपण पाहतोय. 6 बॉल आणि 18ची गरज आहे. 3 मोठे फटके. इथे कोणता फलंदाज टोकेल ते पाहणं गरजेचं आहे. नरेशजी पाटील साहेबांकडनं शुभम करिता षटकार हॅट्रिक जर ठोकली आणि टीमला विजयी इथून जर बॅटरने केलं तर 3,000 रुपयाचं पारितोषिक ते दिलं जाईल. प्रत्येक षटकार 1,000 रुपये. 3 षटकार 3,000. पहिला बॉल अप्रतिम टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला डॉट बॉल. प्रेशर वाढलंय. नरेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक करिता इथे 3,000 रुपयाचं पारितोषिक ते दिलं जात आहे. उडवलंय बॉलला. फेकून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. विजयाच्या दिशेने येणारा चौकार ठोकलाय. 4. चार चेंडूंमध्ये 14ची गरज आहे. फटका फसलाय. तिथे विकेटच्या होईल पतन निर्णायक क्षणाला.
रुपयाचं पारितोषिक ते दिले जातील. बॅटेज तिथे निघून चाललाय बॉल थांबवणं झालंय अशक्य. चेंडू झालाय की आपण फरार. 2 बॉल 9 धावा त्या कर्णधार यायच्या आहेत. नशिबाची साथ इथे पाहायला मिळते शुभमला. बॅटेज तिथे पाहायला मिळते एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल. एक बॉल 8 ची गरज आहे. एक बॉल 8 तिथे सामना विजयी होतीये टीम 22-11 लामच.